आपला खुश दिसते एकदम मजेत. आज मूड भारी आहे का आता फिरायला भेटायला लागले ना म्हणून. तर हे घेऊन आले डी मार्टला. बाहेर मला वाटलं कुठं दुसरीकडे पण घेऊन आले डी मार्टला. बरं जाऊ द्या म्हटलं, एका कामात बरंच कामं होऊन जाते ना. मग लागलो होतो आम्ही बघायला इकडे तिकडं कुठं काय नवीन. आता शाळा चालू झालेल्या आहे, ती पुस्तकांचे बॅगींचे बॉटल हे बघावं म्हटलं, कारण प्लास्टिकच्या बॉटल आपल्याला हानिकारक असतात म्हणून स्टीलची बॉटल घ्यायच्या म्हटल्या दोघी पण, म्हणून दोघींसाठी पण बघत होतो बॉटल कशा आहेत कशा नाही. बऱ्या वाटल्या पण नाही एवढ्या काय घेतल्या, मी तशीच ठेवून दिली. छोटी साईज होती म्हणून जरा. बाबू तेवढ्यात गॉगल घालायला बघायला लागला. गॉगल बाबूला ट्राय केला पण काय आवडला नाही. बाबूचा मूड खराब होता का भीत होता काय होतं काय माहिती, त्याने घालूनच दिला नाही शेवटपर्यंत. बळच कसं तरी घालायला घेतलं तर ते काय रडायला चालू केलं त्यांनी. म्हणून हां एक ट्रायल केला तर तेवढ्यात लगेच त्याचे हातावरी झाले. आम्हाला येत होतं हसायला कारण ते काय घालून देत नव्हता. तसंच पुढं आलं तर काय पॅन्टी दिसले. यांना आपलं उगं म्हणलं ट्रायल करून बघावं येतं तर साईजनुसार आपलं कलर कसे वाटतात. अरे बापरे, यांनी तर लगेच 2 सिलेक्शन करून टाकले बी बास्केटमध्ये. हे बघा कलर, 2 कलरच्या पॅन्टी बी घेतल्या आणि झाले बी मोकळे लगेच. आणलं तर काय म्हणावं का नाही, घ्या काय असं बोलावं का नाही. शूजला पण म्हणलं नुसती साईज बघा हो इथे का कशी, तर बिचारांनी साईज लगेच घालून बघितला शूज आणि घेऊन पण मोकळे झाले लगेच. बाबू बघत होता तिकडं. मग आम्ही आलो, मुलींना म्हणलं टॉप बीप काही व्यवस्थित भेटले तर बघा म्हटलं. आता आल्या सरसरी एका बरोबर सगळेच कामं करावं लागत असते तर देऊनी बास्केट घेऊन आपली देऊ चलत होती. बघा नुसतं ट्रायल करायला लावलं तर शूज घेऊन मोकळे झाले, पॅन्टी घेऊन मोकळे झाले. ह्यांना काय म्हणावं काय नाही असंच आहे. मग देऊला आणि शिरूला टी शर्ट बघावं म्हटलं. शिरूच्या साईजचे काही टी शर्ट एवढे खास नव्हते म्हणून नाही घेतले. मग तसंच बघत बघत आपलं चाललं होतं पुढं. बाबूला मध्येच भूक लागलेली होती म्हणून जरा येड्यावणी करत होता. मग खाली आलो आम्ही. थोडी गर्दी त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं गर्दी भरपूर होती. काउंटरला येऊन बघतोय तर काय बापरे, पूर्ण सगळेच काउंटर फुल झालेले होते. कमीत कमी 15-20 मिनटं लागले असते ना मला काउंटरवरच नंबर यायला, एवढे नंबर होते. फायनली आमचा नंबर कसा तरी आला. आमची बिलिंग चालू होती. यांना आलं होतं टेन्शन, बिल किती होतं आहे काय होते. मला पण आलं होतं तसं थोडंफार टेन्शन, आता येणारच ना. हे म्हणले कॅरी बॅग घेत नाही म्हणले, आता हातात घेऊन चला म्हणले. तेवढेच बाबूला चॉकलेट घेऊन नाही तर कॅडबरी घेऊन. ठीक आहे म्हटलं चालतंय म्हणून मला हसायला आलं म्हणून मी हसून घेतलं. तर आमची शॉपिंग करून झालेली आहे. तर आम्ही बाहेर पडलो आहे आता. खूप गर्दी होती तेवढी पार पाडली. देऊन बघा सगळं सामान हातातच घेऊन आली कारण यांची बचत केलेली आहे. तब्बल 20 रुपयाची बचत केली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.